अंमळनेरचे आमदार अनिल दादा सारखं भूमिपुत्र भूमिपुत्र असं म्हणत असतात. त्यांचा हेतू योग्यही आहे. ते प्रत्येक भाषणात हा नंदुरबारचा तो जळगावचा, अगदी या नगरपालिका निवडणुकीत परीक्षित बाविस्करांबद्दलही त्यांनी जळगावचा असा टोला आणला होता. काल 26 जानेवारीला 2 भूमिपुत्रांनी ध्वजारोहण केलं. हा किस्सा अंमळनेरमध्ये चर्चेला जातोय. एक डॉक्टर भूषण पाटील जे प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट आहेत ते आणि डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे 10वीला असताना एकत्र अंमळनेरमध्येच एका शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे दोघं अंमळनेरला शिक्षण झालं, दोघं अंमळनेरला वाढले. ते भूमिपुत्र एक. आणि 26 जानेवारीला डॉक्टर भूषण पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात ध्वजारोहण करण्यात आलं. आणि इकडे लोकनियुक्त नगराध्यक्ष अंमळनेरचे प्रथम नागरिक डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हे 2 भूमिपुत्रांच्या हस्ते खऱ्या अर्थानं ध्वजारोहण झाल्यामुळे अनिल दादांना खूप आनंद झाला असेल. त्यामुळे भूमिपुत्र या विषयावर पडदा पडेल, हा विषय थांबेल. कारण एकाच दिवशी 2 भूमिपुत्रांनी, दोघं वर्ग मित्रांनी, डॉक्टर भूषण पाटील आणि डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी ध्वजारोहण केलं. हा किस्सा अंमळनेरमध्ये जसा चर्चेला जातोय तसा भूमिपुत्र आणि परका आणि इकडचा तिकडचा हा विषय थांबायला पाहिजे. तसं पाहिलं तर मग साने गुरुजी कुठले इथले होते, प्रताप शेठजी कुठे इथले होते? म्हणजे साने गुरुजींचं नाव घेतल्याशिवाय तुमचं भाषण सुरू होत नाही, प्रताप शेठजींचं नाव घेतल्याशिवाय तुमचं भाषण सुरू होत नाही. त्यामुळे हा इकडचा तो तिकडचा या विषयावर पडदा टाकावा आणि एकत्र पुन्हा एकदा सगळ्यांनी विकासासाठी काम करावं असं आवाहन जनता करत आहे. आम्ही त्याला समर्थन देत आहोत.